तुमच्यापैकी कोणाकोणाला आवडते ही आंबट गोड कैरीची डाळ? मला तर खूपच आवडते. डाळीचा सुगंध आला ना की एवढी भूक लागते आणि असं वाटतं आत्ताच जेवायला बसावं. आणि त्यात कैरी घातलेली डाळ म्हणजे आमच्याकडे ना भात थोडा जास्तच करावा लागतो. मला परवा बाजारात छान कैऱ्या दिसल्या, म्हटलं कैरीची डाळ करूया म्हणून लगेचच विकत घेतल्या आणि कापून फ्रीजमध्ये ठेवल्या. चला तर मग बघूया डाळ कशी करायची. सर्वात आधी कुकरमध्ये डाळ शिजवून घेऊया. 1 वाटी तूर डाळ मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यामध्ये घाला एक बारीक चिरलेला कांदा, 2-4 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडं पाणी आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं कुकरला लावून 3 ते 4 शिट्ट्या काढा. आता जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बघूया की डाळीचं वाटण कसं करायचं. मी इथे किसलेलं खोबरं, कांदा, कैरी आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वाटणामध्ये जिरे पण ॲड करू शकता. तर मिक्सरच्या भांड्यात घाला ओले खोबरे, कांदा, कैरीचा तुकडा, कोथिंबीर आणि जरासे पाणी. कैरी तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. कैरी जास्त घातली तर डाळ खूप आंबट होईल, म्हणून चवीनुसार कमी जास्त करा. आता हे सर्व जिन्नस मिक्सरला छानपैकी बारीक करून घ्या. तर तुम्ही बघू शकतात की आपलं डाळीचं वाटण तयार आहे. चला तर मग बघूया डाळीची फोडणी कशी करायची. आता गॅसवर एका भांड्यात तेल गरम करा. त्यात घाला मोहरी आणि मस्त तडतडू द्या. त्यानंतर घाला जिरे आणि जिरे पण छान चरचरू द्या. आता यानंतर घाला कढीपत्ता आणि मस्त ढवळून घ्या. कढीपत्ता छान भाजला की त्यात घाला हिंग आणि लगेचच हळद सुद्धा टाका. आता फोडणी पटापट ढवळत राहा. फोडणी जर खाली लागली तर डाळीची चव बरी लागत नाही. या फोडणीचा सुगंध एवढा भारी येतो ना की शेजाऱ्यांनाही कळेल की आज आमच्याकडे डाळ बनते. आता या फोडणीत आपण कुकरमध्ये शिजवलेली डाळ होता. गॅस थोडा कमी करा, नाहीतर डाळ ना अंगावर उडू शकते. बघा कशी वाफ येते. अशी मस्त फोडणी झाली की समजायचं की डाळ एकदम छान लागणार. आता डाळीला छान ढवळून घ्या आणि डाळीला एक उकळी येऊ द्या, जेणेकरून डाळ आणि फोडणी एकत्र मस्त मिसळतील. यानंतर त्यात घाला 2 कैरीचे तुकडे. हे फ्रीजमध्ये ठेवलेले असल्याने हे असे दिसत आहेत. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कैरीचे तुकडे कमी जास्त घालू शकता. मी वाटणातही 1-2 तुकडे टाकलेले होते, त्यामुळे इथे मी 2च तुकडे टाकले. आता डाळीला छान उकळी आलेली आहे. आता यात घाला ओल्या खोबऱ्याचे वाटण आणि मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून उरलेलं वाटणही याच डाळीत होता. तुम्हाला हवी तशी डाळ जाड किंवा पातळ करू शकता. आता यात घाला चवीप्रमाणे मीठ. आपण मगाशी डाळ शिजताना थोडे मीठ घातलेले आहे, त्यामुळे चव बघूनच मीठ घाला आणि जरासे ढवळा आणि डाळीला एक छान उकळी काढा. डाळ छान उकळली की गॅस बंद करा आणि वरून घाला बारीक चिरलेली कोथिंबीर. तर तयार आहे आपली अतिशय साधी, सोपी आणि चविष्ट अशी कैरीची आंबट गोड डाळ. ही डाळ अगदी कोणालाही नक्कीच आवडेल. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं YouTube चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.